राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा महिलांच्या उन्नतीसाठी सातत्यानं काम केलं. संकल्प सादर करण्यासाठी त्यांची जोरदार सभापती महोदय, शेवटी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं राज्यातील सर्व माता भगिनींसह त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला मनापासून मी शुभेच्छा देते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देते. माननीय सभापती महोदय, आपल्या ग्रामीण मातीतून आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी स्त्रीच्या कष्ट, धैर्य आणि जिद्दीचे अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात वर्णन केले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आपल्या सगळ्याला हे माहिती आहे, पण त्यांचा अर्थ खूप खोल आणि सखोल आहे. या ओळीमध्ये स्त्रीच्या सहनशीलतेची, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद दडलेली आहे. आजची स्त्री अशा जिद्दीने संकटांना सामोरी जात स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूयात असं आवाहन करते आणि आज थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.